नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. कल्याण लोकसभेमध्ये विविध विकास कामं जे आहेत सुरू आहेत. मोस्टली रोड इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो ही कामं मोठ्या गतीने काही वर्ष जे आहेत हे या कल्याण लोकसभेमध्ये होत असताना आपण पाहिली हजारो कोटीची कामं या कल्याण लोकसभेमध्ये होत आहेत. आणि आताच ऑथॉरिटी MMRD ऑथॉरिटीची मीटिंग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याच्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये 5,500 कोटीची कामं जी आहेत ही त्याला मंजुरी मिळाली. आज आपण पलावा ब्रिज असेल त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते त्या 2-3 महिन्यांमध्ये जे काम ते पूर्ण होईल. रेल्वेची परवानगी जिथे ब्लॉकसाठी पाहिजे जेणेकरून गर्डर लॉन्चिंग जो आहे तो त्या ठिकाणी होईल. मग तो झाल्यानंतर दोन्ही पलावा पूल जे आहेत ते फंक्शनल होतील. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो सुटेल. त्याचबरोबर कल्याण शील रोडवरची मेट्रो 12 याचं काम देखील मोठ्या गतीने सुरू आहे. आपण पाहत आहे आताच्याच ऑथॉरिटी मीटिंग मध्ये MMRDAच्या त्याच्यावरती मापे ते रांजनोली असा ऍक्सेस कंट्रोल डबल डेकर फ्लायओव्हर त्याला मंजुरी देण्यात आली. तो रस्ता झाल्यानंतर थेट महापे पासून ते रांजनोली पर्यंत विदाउट एनी सिग्नल, विदाउट एनी इंटरप्शन जे आहे हे लोक प्रवास करू शकतील. ज्याला डोंबिवलीमध्ये जायचं तो डोंबिवलीमध्ये उतरू शकतो, ज्याला कल्याणमध्ये उतरायचं तो कल्याणमध्ये उतरू शकतो. जसं नागपूरमध्ये डबल डेकर फ्लायओव्हर आहे तसा डबल डेकर फ्लायओव्हर जे आहे त्याची देखील मंजुरी या ऑथॉरिटी मीटिंग मध्ये झाली. त्याच्यासाठी मला वाटतं 2,800 कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले. त्यानंतर तिसरा पत्री पूल त्याचा देखील कामाची पाहणी झाली. तो देखील लवकर पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये त्याचं काम संपेल. आता आपण सेगमेंट 3 कल्याण रिंग रोडच्या तिथे आहोत आणि याची देखील पाहणी झाली. याचं काम चालू आहे. लँड ॲक्विजिशन मध्ये काही प्रमाणामध्ये जे आहे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, काही प्रमाणामध्ये लँड ॲक्विजिशन झालेलं नाहीये. येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये MMRD बरोबर मीटिंग होईल KDMCची. त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे जे प्रॉब्लेम्स काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा होईल आणि ते लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स देखील संपतील. तर तो सेगमेंट 3 जो दुर्गाडी पासून ते मोठागाव पर्यंत आहे. आणि त्यानंतर कालच्याच ऑथॉरिटी मीटिंग मध्ये सेगमेंट 2 ला देखील मंजुरी मिळालेली आहे. हा सेगमेंट 2 हा काटई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी जातोय. तर सेगमेंट 2 चं जेव्हा काम पूर्ण होईल काटई पासून ते टिटवाळ्यापर्यंत विना अडथळा जो आहे लोकांना प्रवास जो आहे हा करू शकतील. आज तासनतास लोकांना लागतात, काही मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.